संगीता म्हणजे माझी बायको. चला आता तुम्हाला मोकळेपणाने जरा सांगतो. म्हणजे तिला पटवायचं होतं मला. नाटकासाठी आधी नाटकासाठी पटवायचं होतं. काम करायला पोरी मिळणं म्हणजे एक गिरगावात एक वेगळा हे होता. तर ते त्याच्यात मग गिरगावात राहणारी ती होती, आम्हाला कळलं ती काम करते. तर मग ते नाटकात काम करायला आली. त्याच्यानंतर मग मला आवडायला लागली. मग मी ते मग एकुलती एक मुलगी. मग ती म्हणाली आई बाबांच्या मी शब्दाबाहेरच नाही, असं नाही तसं नाही. बाबा खूप कठोर होते सर, ऐका. बाबा खूप कठोर होते. म्हटलं आता बाबांपर्यंत पोहोचायचं तर आता आईला आहे करूया. आणि एकांकिका एवढी गाजली होती ना की म्हणजे जसं आता नाटकाबद्दल आपण म्हणतो, पण खरंच एकांकिका पण खूप गाजली होती. आम्हाला एकांकिकेला INT-ला सगळी पहिल्या नंबरची बक्षिसं होती आणि नाटक तिसरं होतं. म्हणजे दिग्दर्शन प्रथम, मला अभिनय, दिग्दर्शन काही असं नाही, सगळी पहिल्या नंबरची बक्षिसं. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता भरत होता, सतीश दुबाशी पारितोषिक आहे INT-ला ते म्हणजे विनोदीमध्ये पहिलं, अभिनय पहिलं पण आमच्याकडे, अभिनय दुसरं पण आमच्याकडे, अशी सगळी असून एकांकिका मात्र तिसरी होती. म्हणजे आणि पप्पाचं अक्षर असं आहे ना की जरी त्याला स्क्रिप्ट चोरी होईल याची भीतीच नाही. कोणी चोरली स्क्रिप्ट जरी त्यात तो होईल की कित्येकदा असं झालंय, असा असतो काय लोक परत लक्षात लागत नाही, त्याच अक्षर त्याला लागत नाही. असंही काय लिहिलंय यार, बघ रे काय लिहिलंय. म्हणजे एक मित्र माझा सुदैवाने अक्षर कळणारा निघाला, त्याला मी असिस्टंट बनवून घेऊन दिला. मी लिहिलेलं तू वाचून दाखव बाबा. माझे बाबा पांडुरंग प्रेम, शशिकांत या नावाने ते प्रसिद्ध शशिकांत प्रेम. म्हणजे माझंही तसंच आहे. पत्रिकेतलं नाव महादेव प्रेम आहे, पण मला देवेंद्र म्हणतात, त्यामुळे देवेंद्र प्रेम सगळ्यांना माहिती. असं त्यांची अमर थिएटर्स म्हणून संस्था होती आणि मग ते स्टेटला खूप स्टेट कॉम्पिटिशन्स अगदी दरवर्षी त्यांच्या करायचे. आणि तेव्हा लक्ष्मीकांत करपे काका, रसिक किराड, जनार्दन परब ही सगळी मंडळी एकत्र त्यावेळेला, सुलभा मंत्री, या सगळ्यांचा तो ग्रुप होता. उषा नाडकर्णी या आमच्या ग्रुपमध्ये होत्या. त्या सगळ्या स्टेट कॉम्पिटिशनला तेव्हा करायचे. बाबांचं एक नाटक अशोक सराफ आणि त्यांनी मला स्टेट बँक ना, अशोक त्यांच्यातर्फे तिथे केलेलं ना, त्यावेळेला अशोक मामांनी त्याच्यात काम केलेलं. पण त्यांनी बाबांनी फक्त लिहिलेलं होतं आणि रमेश रणदिवे म्हणजे वस्त्रहरणचे डिरेक्टर, त्यांनी ते डिरेक्ट केलेलं. लग्न आधी बारसं. तर हा सगळा थोडासा बघणं व्हायचं आणि मग थोडं त्यांच्या तालमी अटेंड करायला मिळायच्या. आणि मग बाबा आमचे नाटकं बसवायचे. म्हणजे कामत साहिब गिरगावात राहायचो मी तिथे. त्याच तो मुख्य स्टेज आमचा जिथे आमचं सुरू झालं. तर तिथे करता 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 मग आवड निर्माण झाली. पण आता हे म्हणजे जेव्हा आपण एखादा हास्य प्रहसन किंवा अशी प्रकारची जेव्हा आपण नाटकं लिहितो, बरोबर ना, प्रत्येक माणसात असं म्हणतात की कुठेतरी थोडकर मूल दडलेलं असतं, बरोबर. मग त्या बाबतीत नेमकं काय? कारण तुमची जी सुरुवातीला मला वाटतं तुम्ही जी एकांकिका लिहिल्या त्या देखील मला वाटतं कॉमेडी विनोदीच होत्या. त्याच्यानंतर तुम्ही सिरियस देखील काही लिहिल्या. पण हा जो जॉनर जो आहे, म्हणजे आपण जर कॉमेडी नाटकाचा जर विचार करायला गेला तर वस्त्रहरण म्हणा, आपलं ऑलजिलेस म्हणा, सही रे सही म्हणा, हे म्हणजे ही मैलाची दगड आहे. आणि नाट्यरसिक तर ह्या नाटकांना विसरू शकत नाही. आता तर आपली मुलं देखील त्याच्यात परत नव्याने करतायत. कॉमेडी जॉनर माहिती नाही असा कसा आला किंवा काय असं माहिती नाही, पण बाबांचा स्वभावही असा मिश्किल होता. त्यांनाही असे मध्ये मध्ये जोक करायला आवडायचे आणि ते थोडंसं माझ्यात उतरलं होतं. त्यामुळे ग्रुपमध्ये असं काहीतरी जोक करण्यात, कोणाची मस्करी करण्यात, टिंगल करण्यात असा होतो मी त्यावेळेला. तर ती सवयच कदाचित लिखाणात उतरली असावी. त्यामुळे पहिली एकांकिका सर मी लिहिली
आठवतो 86 साली तेव्हा तोपर्यंत असं ऍक्टिंग करणं व्हायचं किंवा बाबा बरोबरीने मग कुठेतरी एखादी एकांकिका मी बसवायला घ्यायचो असं वगैरे व्हायचं. आणि मग एक ग्रुप करायला पाहिजे आपल्याला. आता काहीतरी आपल्याला खूप जरा जास्त वरच्या लेवलला करायला हवं असं वाटून आम्ही अनामय संस्थेची स्थापना केली होती. आणि मग ते करायचो एकांकिका आम्ही त्या नेहमी कुठच्या तरी झालेल्या एकांकिका करायचो नेहमी. त्या सिरियस असायच्या, कॉमेडी असायच्या, पण कोणीतरी केलेल्याच असायच्या. त्यामुळे नवीन एकांकिका अशा करायला मिळायच्या नाही. असा काही चांगल्या लेखकांकडे गेलो तर त्यांनी अगदी स्पष्टपणे चांगलं म्हणजे चांगल्या शब्दात नकार दिला आम्हाला की अरे तुमचा नवीन ग्रुप आहे, तुम्ही एकांकिका केली आणि समजा ती पडली तर माझी एकांकिका बाद होऊन जाणार आणि INT सारख्या स्पर्धेत एखाद्या कॉलेजतर्फे करून जर 4 बक्षिसं मिळाली तर ती अनेक वर्ष चालू राहणार. तर आता तेव्हा अरे असा गुस्सात बाहेर पडलेलो आता मीच लिहितो आणि खरंच लिहून काढलेली त्याच बमरीत पहिली एकांकिका लिहिलेली आणि बाबांना वाचून दाखवली. बाबांनी हा बरं जमलंय वगैरे म्हणत आहे. पण नंतर मग आतल्या खोलीत आईशी बोलताना मी संध्याकाळी ऐकलं होतं त्याले पोराने चांगली लिहिली आहे काहीतरी लेखनात करेल. मग ते तो तेव्हा ती कॉमेडी तशी ते मग झालं. मग त्याच्यातच तुम्ही इतिहास घडवला. आणि त्यावेळेला तर ऑल दी बेस्टला मला वाटतं तिघही ऍक्टर देखील नवीनच. हो तिघही म्हणजे एकांकिकेतच होते ते. भरत आणि अंकुश एकांकिकेतच होते. संजय आणि संपदा पण त्यांच्या इथेही म्हणजे असंच काही सगळी टीम नवीन असती. आणि काकांना ते तसं क्लिअर होतं म्हणजे एकांकिका एवढी गाजली होती ना की म्हणजे जसं आता नाटकाबद्दल आपण म्हणतो पण खरंच एकांकिका पण खूप गाजली होती. आम्हाला एकांकिकेला INTला सगळी पहिल्या नंबरची बक्षिसं होती आणि नाटक तिसरं होतं. म्हणजे दिग्दर्शन प्रथम मला, अभिनय, लेखन काही असं नाही, सगळी पहिल्या नंबरची बक्षिसं. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता भरत होता, सतीश दुबाशी पारितोषिक आहे INTला ते म्हणजे विनोदीमध्ये पहिलं, अभिनय पहिलं पण आमच्याकडे, अभिनय दुसरं पण आमच्याकडे, अशी सगळी असून एकांकिका मात्र तिसरी होती. म्हणजे अक्षरशः मी एकीकडे बोललो पण आहे की पिन ड्रॉप सायलेन्स याचा काय अर्थ आहे हा तो रिझल्ट तिसरी एकांकिका ऑल द बेस्ट असं म्हटल्यानंतर जो ऑडिटोरियम मध्ये जी शांतता पसरलेली ना त्याने म्हणजे लोकांना न पटलेलं ऍब्सोल्युटली. आणि तेच झालं काय की त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राचा जे हाफ पेज मध्ये येतं त्याच्यातले संपूर्ण ह्याच्यात एकांकिका ऑल द बेस्ट वरती लिखाण होतं आणि फक्त शेवटी त्याने ही पहिली आली ही दुसरी आली एवढा रिझल्ट. तर ह्याचाही फायदा मला थोडा झाला काकांकडे पोचायला म्हणजे मोहन वाघांकडे पोचायला. त्यांनाही कळलं की एकांकिका ही खूप गाजली. त्यामुळे आम्हाला नावही बदललं नाही त्यांनी, टीमही अशी म्हणा ते. पण सर मग ही नेमकं सुचलं कसं कथानकाचं? सुचलं कसं कारण हा प्रश्न तर फार महत्वाचा आहे. हा आम्ही ना म्हणजे मला ती इम्प्रोव्हायझेशनची सवय आहे. काही असं इंटरेस्टिंग थॉट वाटला काही वाटला तर तो लगेचच त्याचं एक काहीतरी करून बघावं असं आहे किंवा त्या अनुषंगाने काहीतरी लिहून बघावं असं एक सवय आहे. सवय म्हणण्यापेक्षा ना खरं तर दुसरं काही येतच नाही. म्हणजे बाबा रिटायर झाले BMCतून तेव्हा मला त्याने सांगितलं लगेच दुसऱ्या दिवसापासून मला संधी होती. तो मी असाच तो फॉर्म उचलून माझ्या भावाच्या समोर ठेवलेला आणि तो त्याचं सर ग्रॅज्युएशनचा रिझल्ट अमुक दिवशी त्याच्या व्हेरी नेक्स्ट तो BMCत कामाला लागला होता असं ते. त्यामुळे बाकी काही येत नाही ते इम्प्रोव्हायझेशन करणं. तर तसं सुचलं कसं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याच्या सासूबाईंनी मला हा थॉट दिलेला आहे. माझ्या सासूबाई मुक्या आणि बहिऱ्या होत्या. आणि संगीता म्हणजे माझी बायको चला आता तुम्हाला मोकळेपणाने जरा सांगतो तिला पटवायचं होतं मला नाटकासाठी. आम्ही आधी नाटकासाठी पटवायचं होतं. काम करायला पोरी मिळणं म्हणजे एक गिरगावात एक वेगळा हे होता. तर ते त्याच्यात मग गिरगावात राहणारी ती होती आम्हाला कळलं ती काम करते तर मग ते नाटकात काम करायला आली.
नाटकात काम करायला आली. त्याच्यानंतर मग मला आवडायला लागली. मग मी ते मग एकुलती एक मुलगी. मग ती म्हणाली आई बाबांच्या मी शब्दाबाहेरच नाही, असं नाही तसं नाही. बाबा खूप कठोर होते सर, ऐका. बाबा खूप कठोर होते. म्हटलं आता बाबांपर्यंत पोहोचायचं तर आता आईला आई करूया. आणि मग तिथे घरी त्यांच्याशी ज्यांच्याकडे जाणं चालू झालं. तर त्यांच्याकडे झालं तर त्या अशा आहेत कळल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न सुरू केला. आणि मग एक वेळ काही महिन्यातच अशी आलेली की त्यांची मुलगी कम्युनिकेट करेल त्यांच्याशी, त्यांच्यापेक्षा बेटर मी कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे मी सहजरित्या हे सगळं धनाधन असं आमचं आम्ही अर्धा तास गप्पा मारायचो. आता ही कॅरेक्टर जी परत माझ्यात आलेली होती ना, ते त्याचं काहीतरी परत काय करणार काय नाही, आम्ही काहीतरी करून बघितल्याशिवाय परत चैन नाही पडणार. म्हणजे नाटक झालंच पाहिजे त्याचं काहीतरी इम्प्रुव्हायझेशन्स. गिरगावातच संसगिरी सदन म्हणून मंगला संसगिरी ज्या ऍक्ट्रेस होत्या त्यांचा मुलगा अतुल हा आमच्या संस्थेत होता आणि फाउंडर अगदी. आम्ही सगळे एकत्र येऊन संस्था काढलेली. त्यांची अख्खी बिल्डिंग आहे ती. म्हणजे कोनामेल बार दामलेंचं ऑफिस खाली होतं. दामले काका पहिल्या मजल्यावर राहायचे. तीच बिल्डिंग, त्याची गच्ची आम्हाला मिळालेली होती. म्हणजे त्यामुळे रोज संध्याकाळ, म्हणजे आजपर्यंत कधी आम्ही सिगरेट तंबाखू हे काय कशाच्या पंदात पडलो नाही याचं कारण ती गच्ची आहे. त्या संध्याकाळ झाली की त्या गच्चीत जायचं, असेच काहीतरी विषय घ्यायचे. बातमी असेल काही, त्याच्याकडे लिफ्ट, एवढीशीच लिफ्ट, त्याच्यात जायचं. तर त्या लिफ्ट मध्ये काही अडकले तर वगैरे असे काहीही विषय घेऊन आम्ही इम्प्रोव्हायझेशन करत राहायचो. तर हा मग मुक्का आणि बहिरा एकच पात्रची मी 2 केली. कारण समोरासमोर आलं तर जरा ड्रामा होईल म्हणून. आणि मी चालू केलं काम. वेगळं कथानक असलेली एकांकिका लिहिलेली आहे मी आधी. याचा काही ऑल द बेस्टशी संबंध नव्हता. एक म्हणजे एकत्र राहतात असं होतं, पण त्यांच्या दरवाजात एक छोटंसं बाळ कोणतरी ठेवून जाते आणि मग त्या बाळाशी त्यांचं कसं कनेक्शन होतं आणि मग ती मुलगी कशी परत येते आणि बाई, आणि मग ते कसा शेवट त्यांचा हे होतो आणि वगैरे अशा ह्याच्या. आणि ते सगळं करता का खूपच इमोशनल आणि असं सगळं हे व्हायला लागल्यानंतर ती बाई येते आणि हे येतात, त्याचे सीन इंटरेस्टिंग वाटायला लागले मला. कारण कोणतरी जे व्यंग नसलेली व्यक्ती आल्यावर तिची कशी पंचायत होईल ह्याच्यातून मला त्याच्यात कॉमेडी मिळत होतं. बाळाबरोबर सगळं इमोशनल होत होतं. मग मला लक्षात आलं की बाळाला थोडं बाजूला होऊया, थोडं मोठं झाल्याकडे मग झाल्यावर बाळाकडे बघूया आपण. आणि मग ती मुलगीच फक्त डायरेक्ट आली तर, 3 पुरुष आहेत तर एक बाई आली तर, 3 तरुण आहेत तर एक तरुणी आली तर, असं म्हणून मग ती मुलगी इन केली आणि लव्ह स्टोरी करूया असं ठरवून ऑल द बेस्ट. कुठेतरी ना प्रत्येक माणसात ना एक खोडकर मूल असतं. हो. म्हणजे कदाचित म्हणजे तुम्ही कसं घ्याल मला कल्पना नाही, पण मनमीत आहेत ना ह्यांच्यात नेहमी मला खोडकरपणा दिसतो. त्यांचा चेहरा जो आहे ना तो एक तर इनोसेन्स त्याच्यात आहे, शिवाय तो म्हणतात ना ऍप्ट आहे की बाबा कॉमेडी. म्हणजे म्हटलं ना तो बरोबर आहे. प्रत्येकामध्ये एक दडलेला लहान मूल दडलेलं असं आपण म्हणतो, पण आमच्या इथे थोडासा तो एक फॅक्टर होता. कदाचित त्याने ते आणखीन मेंटेन राहिलं. तो जो बाबांचा स्वभाव मी म्हटल्याप्रमाणे होता आणि आई असल कोकणातली, म्हणजे तिला ती 4थी नापास आहे मी हे फार अभिमानाने सांगणार. इथे अशा पिढ्यानपिढ्या हँडल केलेली अशी कणखर आहे. माझी बहीण स्पेशल चाइल्ड आहे, मेंटली रिटार्डेड आहे. बाबांनाही 17व्या वर्षीच असा पोलिओचा अटॅक आलेला, पण त्याच्यातून सावरून त्यांनी व्यवस्थित यशस्वी कारकीर्द केलेली. एक गिरगावातलं छोटंसं घर ज्याच्यात 4 फॅमिलीजचं राहणं एकत्र, काका हे ते. तर ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघत आल्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे तो त्या खोडकरपणाची ते असे काहीतरी विनोद झाले तर त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो. त्यामुळे वातावरण बदलत राहतं हे मी बघत आलोय बाबांकडून. आणि मग ते माझ्यात येऊन ते बाहेर पडत राहील. आणि मी म्हटल्याप्रमाणे मग तो राहतो भाग आणायचं कुठे तर नाटकात किंवा कुठे, मग ती शैली जरा जास्त हे राहील. पण तो भाग थोडासा
आता ते चालू आमच्यात पण आहे. पण सर आता तुम्ही तिघांनी ना वस्त्रारणमध्ये हो, हो. बरोबर ना? त्याच्या अगोदरचं मुलांचं आणि वडिलांचं बॉन्डिंग, त्याच्यानंतरचं मुलांचं वडिलांचं बॉन्डिंग मध्ये किती फरक पडला असेल हे कदाचित तुमच्यापेक्षा मला वाटतं हे दोघं सांगू शकतील. हा म्हणजे त्यांना तोपर्यंत काय वाटायचं की ते माझ्यापेक्षा बेटर नट आहेत. वस्त्रांच्या प्रयोगानंतर ते जमिनीवर आहे. पण आता तुमच्याकडे बघितलं ना, प्रेम कुटुंबीय म्हटल्यानंतर आता कुठली गोष्ट अशी तुमच्याकडे नाहीये. म्हणजे आता मयुरेश यांच्याकडे बघायचं झालं तर हे उत्तम डान्सर पण आहेत, म्हणजे ऍक्टर पण आहेत, हिंदीत पण आहेत, हे देखील हिंदीत आहे. म्हणजे यांचं कच्चा लिंबू वगैरे बघितल्यानंतर ना असं ना म्हणजे तो बघताना पिक्चर ना आपल्याला फार वाईट वाटतं. एवढी ती भूमिका समरस केली आहे ना की आपण दुःख देखील बघू शकत नाही असं बऱ्याच वेळेला. आणि ते तर इट्स टोकन काय बेफाम केलंय. मग ते टाइमपास मध्ये त्यांनी जे केलेलं आहे, बापरे प्रचंड. आणि तुमचे तर नाच आमच्या एका कार्यक्रमाला तुम्ही परफॉर्म हो केलेला हो आहे. येस येस. मला वाटतं संस्कृती बालगुडे आणि बरोबर हो. करेक्ट. हो. नाही पण मला वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की आमच्यात बॉन्डिंग मध्ये काय हा परत फरक झाला, किंवा तर फरक ॲज मध्ये मध्ये आम्ही लहानपणापासूनच पॉप बरोबर इतकं मैत्रीचं नातं आहे आमचं की आम्ही कुठल्याही लेवलला एकमेकांबरोबर काही शेअर करतो. आणि हे सुरू झालं म्हणजे कधीपासून की घरात तालमी वगैरे चालायच्या. विचारांमध्ये शेअर करतो. तालमी वगैरे चालायचं तेव्हा तालमींमध्ये वगैरे शिव्या वगैरे एकदम सॉलिडच असतात. त्यामुळे मोकळेपणाने. हा त्यामुळे आम्ही लहान आहोत किंवा काय आमच्या मनावर काय असं तेव्हा एवढा विचार नव्हायचा. त्यामुळे मी पण त्या पकडल्या होत्या. त्यामुळे आमच्यात एकमेकांमध्ये शिव्या देऊन बोलण्याचं जी फेज होती ती खूप लवकर आली. त्यामुळे आम्ही खूप लवकर मित्र झालो होतो. त्यामुळे त्याच्यानंतर आमच्यातले डिस्कशन पण फार आताच रिसेंटच हे आहे की मी रात्री 3 वाजता असं उठलो होतो आणि असं बाहेर जर बघितलं मी असं उठलो काय तर हा असा इयरझरा घालत होता हॉलमध्ये रात्री तालमीच्या ह्याच्यात. तर ह्यांनी मला काही विचारलं नाही की बाबा काय एवढ्या रात्री कशाला उठलं काय झालं. हा डायरेक्ट आला आणि माझ्याशी नाटकाबद्दल बोलायला सुरू केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही अर्धा तास नाटकाबद्दलच बोलत होतो की काय याच्यात काय आलं पाहिजे, नाही नाही तिकडे नाही रे ते नाही, तो फालतू विनोद आहे तू घेऊ नको तसं असं बिसं सगळं हा मला सांगत होता. आणि मग तेव्हा मला असं झालं की म्हणजे एक मित्र म्हणून तर मी याच्याकडे बघतोच पण आमच्यासाठी तो आयडल आहे आमचा. अँड त्याच्याकडनं आम्ही मी इनफॅक्ट माझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात जवळचे माझे मित्र आहेत. आणि मित्र कसे बनवावे हेच मी त्यांच्याकडनं शिकलोय. त्यामुळे ती तर खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे माझ्यासाठी. प्रत्येक गोष्टीतली, नात्यांमधली, अभिनयासाठीची, डान्ससाठीची पण. कोणाला माहित नाही पप्पा सॉलिड डान्सर आहे, त्याच्यासारखा डान्स तोच करू शकतो. कोणी नाही करू शकत. नाही जाहीर करच तू आता इतकी वर्ष जे तू ठेवलंयस. पण डान्स करतो. आता हे सगळं बोलताना मला वाटतं मयुरेश तुम्ही ना कुठेतरी तुम्हाला काहीतरी असं बोलायचं म्हणजे असं राहून राहून मला काहीतरी बोलायचं असं ते आत्मन मला जाणवत होतं की बाबा काहीतरी सांगायचंय. पप्पा मनमीत तरी आता कसं आहे आमच्या दोघांमध्ये 7 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे लहानपणापासून खूप जास्त काळ मी पप्पा बरोबर जास्त झालो. आणि तेव्हा कसं झालं पप्पा तेव्हा लाली दिला किंवा तुमचा मुलगा करतो काय ह्याच्या तालमी असायच्या घरी, सगळेजण येणं जाणं असायचं. त्यामुळे बाबा कमी आणि सर जास्त बोलणं व्हायचं. कारण लोकांमध्ये राहून मला लहानपणापासून सर 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 असं मी जास्त बोलायचो. कारण घरी कमी वेळ असायचो आणि तालमीच्या हॉलमध्ये जास्त वेळ काढायचो. आणि मी त्याची स्क्रिप्ट असायचो. तर त्याची शैली इम्प्रोव्हायझेशन म्हणजे सतत काहीतरी नवीन. आणि पप्पाचं अक्षर असं आहे ना की जरी त्याला स्क्रिप्ट चोरी होईल याची भीतीच नाही. कोणी चोरली स्क्रिप्ट जरी तर तोच येऊन गेले की कित्येकदा असं झालंय. असं असतो
तो रे काय लोक अरे लक्षरच लागत नाही मला. त्याचं अक्षर त्याला लागत नाही. हो असंही होतं. काय लिहिलंय यार, हे बघ रे काय लिहिलंय, अरे कोणच लिहिलंय. मी म्हणजे एक मित्र माझा सुदैवाने अक्षर कळणारा निघाला, त्याला मी असिस्टंट बनवून ठेवून दिला. मी लिहिलेलं तू वाचून दाखव बाबा. नाही, आणि स्क्रिप्ट त्याचा एक बाकी पण एक किस्सा झाला होता, तेवढा सांगून मग पुढे लक्षात ठेव काय बोलत होतो ते अक्षरावरून बाबांना वाटत होतं की मी डॉक्टर होईल. तसं काही झालं नाही. तर माझी म्हणजे आवड नाटकासाठी निर्माण तेव्हा झाली की तालमीत आदल्या दिवशी पप्पा काहीतरी बसवायचा आणि दुसऱ्या दिवशी येऊन नाही हे फालतू आहे, आपण नवीन काहीतरी करू. सो कलाकारांना काय व्हायचं, काही कलाकार जे त्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना पप्पाची स्टाईल माहिती आहे डिरेक्शनची. सो काही लोकांना अरे आता हे चुकून एखादं वाक्य आलं किंवा दुसरं वाक्य आलं तर ह्याची चिडचिड व्हायची. तर स्क्रिप्ट मी असायचो, प्रॉम्प्टर मी असायचो, हा जे काही बसवायचा ते मी पाठ करायचो. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जाऊन कोण आलं नाही किंवा उशीर आलं तर त्याच्या जागी उभं राहून मी सादरीकरण करायचो. त्यामुळे लहानपणी ती नाटकाची तशी आवड निर्माण झाली. आणि खूप कमी लोकांना हे माहिती आहे, पप्पा उत्तम नट आहे. उत्तम म्हणजे उत्तम, म्हणजे ते तो करून पण असंच दाखवतो, म्हणजे व्हेन ही डिरेक्ट्स की तुम्ही मला ब्लाइंडली कॉपी करा. म्हणजे तो इतका गिव्हिंग आहे की तो म्हणतो की मी जे करतोय तसंच्या तसं जरी केलं ना त्याच्यानंतर तुम्ही तुमचे रंग बना, पण ह्या लेवलला तरी पोचा. आणि तो जे करून दाखवतो ते आम्हाला जमत नाही. म्हणजे आम्हाला असं वाटतं की बापरे आता हे कसं करायचं, म्हणजे हे इथपर्यंत पोचायलाच आपल्याला वेळ आहे. आणि दॅट एनर्जी ही हॅज ॲट दी एज ऑफ 50+. मी मग घरी गेल्यानंतर अजून विचार 30 वर्ष आधी हा काय करत असेल, किंवा काय एनर्जी असेल या माणसामध्ये. तर म्हणून तो इन्स्टिट्यूट जसं म्हणाला ना, आम्हाला कधीच म्हणजे आम्हाला कितीही मोठं अप्रिसिएशन मिळालं ना ह्याच्यापेक्षा वर दिसतच आहे की ह्यांनी काय अचीव्ह करून ठेवलं. आणि ही स्टील इज सो ग्राउंडेड. आणि हे ऑल द बेस्ट सारखं नाटक म्हणजे एवढं माइलस्टोन नाटक, 4,500 प्रयोग सेट आहे ना, ट्रायल अँड टेस्टेड. त्यामुळे आम्हाला त्यांनी सरळ सांगितलं असतं हा विनोद असा घ्या, हे वाक्य अशा टोनिंगमध्ये घ्या, लाफ्टर काय टाळ्या मिनिटभर येतील, हेही माहिती आहे त्याला. पण त्यांनी आम्हाला 2 महिने दिले, तुम्ही जेल व्हा त्या पात्रांमध्ये. कारण पात्र लोकांना आवडली, कॅरेक्टर्स मस्त झाले तर नाटक सुपर होणार. त्यामुळे तो वेळ त्याने दिला. परत आता हा जो किस्सा आहे तो ऑल द बेस्ट आहे. त्याच्या ह्याच्यात मी ऍड करतो, बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोस्ट ऑफ द ठिकाणी आता मी तरी ऑब्झर्व असं केलं की आपल्याकडे चांगलं प्रोडक्ट न बनण्याचं मागचं कारण खूप मोठं आहे की प्रोसेस आपली चांगली नसते. आणि प्रोसेस खूप चांगली झाली आमची ऑल द बेस्टची. कारण की त्यांनी आम्हाला ॲज अन ॲक्टर्स आम्हाला पण थोडीशी ना स्पेस हवी असते, आम्हाला पण एक्सप्लोअर करायचं असतं, आम्हाला पण त्याच्यात आमच्या पद्धतीने जीव भरायचा असतो तर ते पात्र जिवंत होईल. पण तसं करायला आम्हाला प्रत्येकीकडे स्कोप मिळत नाही. तितकं सिरियसली आम्हाला प्रत्येक डिरेक्टर घेतोच असं नाही. जे मोठे ते ऑफकोर्स ते घेतातच, त्यांच्या वेगळ्या प्रोसेसेस असतातच. पण इन जनरल पटपट आपली जी कामं असतात त्याच्यात मी म्हणतो. पण ह्याच्या 2 महिने आम्ही ज्या लेवलला कुठल्या लेवलला जाऊन आलोय ते आमचं आम्हालाच माहिती आहे. बरोबर आहे. मी म्हटलेच ना, म्हटलं ऑल द बेस्ट बसवायला. आणि सर आपण आता बोलवतो ना या भाषेत 12 भाषेत, त्याच्यातल्या 9 भाषेत मी बसवलं पण आहे. म्हणजे मी त्यामुळे किती टीम्स त्यांच्या झाल्या असतील, या मराठीतल्या झाल्या असतील. त्यामुळे नाटक बसवायला म्हटलं मला किती वेळ लागणार आहे. पण त्याला बसवणं नुसतं तसं नको आहे. तुम्ही ते आलं, तुमच्यामधून आलं तर ते मजा. आणि म्हटलं कंपॅरिझन पण नको. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की पहिली टीम आपली हे होते. तुम्ही प्रयोग खणखणीत करा, आपोआप तुम्हाला ते लोकांकडून हे मिळेल. आणि ते झालं 2 महिन्यात. ते सगळं आम्ही काढून घेऊन त्यांच्याकडून जे जेल झालं ते सगळं प्रयोगात आता उतरलंय. बाकी तुम्ही बघाल तर मग तुमच्याकडून रिॲक्शन आहे का तर संपवतो. पण ते आता मनमीतने जो किस्सा सांगितलेला ना तो ऑल द बेस्टच्या तालमीतलाच किस्सा आहे. म्हणजे आफ्टर क्रिएटिंग सच अ माइलस्टोन प्ले आणि ते सगळं टेस्टेड असतानाही त्याला अजूनही वाटतंय मी ह्याच्यात काहीतरी नवीन करावं. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं लर्निंग आमच्यासाठी अजून काहीच नाहीये. म्हणजे एक एवढं सेट केल्यानंतर पण ही इज ओपन. काही पॉझिटिव्ह पण होतात ना की अरे मी केलेलं आहे तर हे तुम्हाला अजून कशाला त्याच्यात भरायचंय.
पण ही तो कम्प्लिटली म्हणजे त्यांनी असंही सांगितलेलं आम्हाला, मी सांगतो ते काहीही नाही केलं तरी चालेल, तुम्ही करा, हो. मग काहीतरी मध्य गाठू, म्हणजे तुम्ही एक्सप्लोअर करा आणि मग परत आता ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे ते 2 प्रयोग मग 3 प्रयोग जर झाले सुरू तर मग कसंही होतील, त्याचंही ट्रेनिंग त्याने आम्हाला तालमीतच दिलं आधीच. आम्ही 20 दिवसाआधी रन-थ्रू सुरू केले, 2 आठवड्याआधी 2 रन-थ्रू दिवसाला, 1 आठवड्याआधी 3 रन-थ्रू दिवसाला. म्हणजे देवदयने समजा चांगलं झालं आणि कारण तो काळ बघितलाय ना, ऑल द बेस्ट आहे तर काही होऊ शकतं बाबा. आणि मी ते म्हणजे प्रेक्षकांवर सोपवलंय आणि देवावर सोपवलंय बाबा, तसा रिझल्ट खरंच मिळाला तर आपण थकतोय, आपण करू शकत नाही असं नको. त्याने ती ट्रेनिंग म्हणजे त्याच्यात माझ्या डोक्यात ते फिट बसलंय सचिन तेंडुलकर बाबतचा किस्सा, की जेव्हा ते लंडनला मॅच होती आणि बाकी सगळी प्रॅक्टिस आटपली तरी काहीतरी तो असा 2-2:30 वाजता रात्री प्रॅक्टिस करायचा एरियात तिथे वगैरे. आणि त्याचं कारण हे होतं की आत्ताचे 2-2:30 आपले ते त्या तिकडे त्यावेळेला जी तो बॅटिंग करणार ती वेळ असणार होती, म्हणून त्यावेळेला मला जागा राहायची सवय लागावी म्हणून तो तिथे प्रॅक्टिस करायचा. अरे हे काय आहे हे सर, म्हणजे फिट बसलेलं माझ्या इकडे एमआयजीला पण ते 3:30ला प्रॅक्टिस साठी सचिन तेंडुलकर 8:30 ला झोपणार, म्हणजे झोपणार ते सुद्धा रात्री. त्यांनी इतकी वर्ष फक्त दही भात खाऊन रात्री झोपायचं. तर तसं मी म्हटलं की उद्या आल्यानंतर तुम्ही आता जसं की इंदोरचे शोज असतात ते 2 दिवसात 5 प्रयोग हे ठरलेले असतात, सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे झाले तर हे 2 दिवसात 5 प्रयोग, त्यात मुलगी नवीन, या सगळ्याने कदाचित हे एनर्जीवर बाजी मारून देतील, पण बाकी तो विकासही आहे, त्याच्यासाठी कॉमेडी जॉनर पहिल्यांदा आहे. त्या सगळ्या गोष्टींवरती हळूहळू या 2 महिन्यात मात करत करत ते आणून आम्ही 2-2, 3-3 प्रयोगाच्या रिहर्सल्स म्हणजे रन-थ्रू सतत करत राहिलो, जेणेकरून आता तशी वेळ आली तर पटकन हे रेडी आहे, आम्ही मागे हटणार नाही. पण सर हे आता 1993 पासून हे जे सुरू झालं, बरोबर आहे ना, तुम्ही लेखक म्हणून एक भूमिका तुमची असते, दिग्दर्शक म्हणून दुसरी भूमिका, तिसरी भूमिका म्हणजे नट म्हणून. जसं आता मयूरजी सांगितलं की पप्पा एक तर उत्तम डान्सर आहे, शिवाय पप्पा उत्तम नट आहे. मग नटाचा मोह कधी पडला नाही का जास्त, की बाबा आपण नट किंवा जास्त नट म्हणूनच आपण वावरलं पाहिजे? हा, नाही होतच ते तर होतच. म्हणजे रादर सुरुवात तर ऍक्टिंग करतच झाली होती, मी म्हटलं म्हणजे अमेच्युअरला एकांकिकांमध्ये. मग हळूहळू काहीतरी अरे बाबांवरती प्रेशर थोडं लोड येतोय म्हणून मग मी डिरेक्ट करायला घ्यायला लागलो त्या जुन्या एकांकिका. मग ते थोडंसं ग्रुप आहे आपल्या, कुठेतरी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे या ह्याच्याने मी ते बसवायला नवीन एकांकिका बसवून स्पर्धेत करायला लागलो. आता त्या बऱ्या व्हायला लागल्या, त्याच्यातही मी कामही करायचो, लेखनही असायचं, दिग्दर्शन असायचं आणि म्हणजे सगळं बाकी सगळं बघणंही असायचं. तर ते करताना मग जाणवायला लागलं की मला जास्त मजा तिकडे यायला, आनंद मला लेखन आणि दिग्दर्शनाचा मिळाला. प्लॅनचेट वगैरे बघितलेत तुम्ही? केलंच आहे. नाही पण वस्त्रानंतर जर काय बदललं असेल असं तुम्ही म्हणताय तर पप्पाचा ऍक्टिंग करण्याचा मोह परत वाढलाय. आता एवढ्या वर्षानंतर माझं झालं नाही, पण आत्ताच मला परत एक नाटक आहे ते मी वाचन करतो तेव्हाच मला असं वाटतं की परत यार एकदा ह्या ह्याच्यात काम करायला. सर तुम्ही माझ्या मते चहा घ्या ना, आणि तुम्ही उल्लेख आपण चहा घेता घेता बोलला, तुम्ही उल्लेख सचिन तेंडुलकरांचा केला, म्हणून मला मयुरीश तुमच्याकडे घ्यायचंय. सचिन तेंडुलकरांवरचं जेव्हा पिक्चर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं त्याची लर्निंग प्रोसेस म्हणजे खूपच म्हणजे कारण कसं आहे की एका देवाचं जे हे आहे ना, त्यासाठी एकतर आपली निवड व्हावी, आपल्यासाठी आपल्याकडे बघावं, हे किती मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही नाही, मला असं जेन्युइनली वाटतं माझ्या केसांमुळेच माझं कास्टिंग झालं. ऑल द बेस्ट 2 नाटक चालू होतं तेव्हा त्यांचे कास्टिंग जी टीम होती ते प्रयोगाला आले होते. काही संबंध नाही, कास्टिंग करायला म्हणून आले असं नाही, ते प्रयोगाला आले होते. प्रयोग बघून झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला बोलवलं आणि जेम्स एरिक्सन जे दिग्दर्शक होते डायरेक्ट त्यांच्यासमोर उभं होते. तर ते म्हणाले लुक वाईज तो परफेक्ट आहे, पर मग त्यांनी मला डायलॉग्स दिले. मग त्याच्यानंतर मला एवढंच बोलायला सांगितलं की मोठा भावाचा रोल आहे, त्यामुळे घरात कोणाचाच सचिन कोणाचंच ऐकायचं नाही,
फक्त मोठ्या भावाचं, हा अजित पण नाही, नितीनचं ऐकायचं. त्यामुळे मी नितीन तेंडुलकरचा रोल केला होता. तर त्याने सांगितलं की तो प्रेम पण तुझ्या स्वरात असलं पाहिजे मोठा भाऊ म्हणून, आणि धाकही असला पाहिजे. तर त्यांनी मला फक्त 2 वेळा सचिन बोलायला सांगितलं. एकदा नॉर्मल सचिन बोल आणि एकदा त्याला ओरडतोय असं सचिन बोल, आणि ह्याच्यावर माझं कास्टिंग झालं. सो असंच आपण असं बसलो ना, इथे ते बसले होते आणि इथे मला ते सांगितलं की असं बोल. त्याच्यानंतर आमचं वर्कशॉप झालं आणि तेव्हा सगळी जणं होती, म्हणजे अजित जी होते, सचिन जी होते, सगळे त्यांची सगळी फॅमिली होती. आणि त्यांनी आम्हाला जे काही फिल्ममधले सीन होते तेव्हा रिअल लाईफमध्ये काय झालं होतं ते त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे आम्हाला ॲज अन ॲक्टर्स अजून त्या सीनमध्ये शिरण्यासाठी. पण नितीनजी नव्हते, कारण ते US ला असतात. त्यामुळे माझं डिरेक्ट इंटरॅक्शन सचिनजींबरोबर झालं. सो असे ते बसलेत आणि ते म्हणाले, तुला नितीनबद्दल काहीही माहिती हवी असेल, हा माझा नंबर घे, मला रात्री 12 वाजता फोन केलास तरी चालेल, मी आहे. त्याच्यानंतर जे 2 महिने माझ्यासाठी वर्कशॉप, म्हणजे बापरे बाप. म्हणजे त्याच्यानंतर MIG ला त्यांचं जे शूटिंग होतं, आमचं सगळं शूटिंग त्यांचं बँड्राचं घर होतं, तिथे त्या घरात रिअल लोकेशनवर झालंय. त्यामुळे वरच्या मजल्यावरती त्यांच्या करेक्ट. सो तसं 1990s मधलं जसं घर होतं तसं रेनोव्हेट केलं पुन्हा. तिथे आम्ही शूट केलं, परत आता जसं घर आहे तसं पुन्हा रेनोव्हेट करून. सो भन्नाट एक्सपिरियन्स. आणि हो हो हो. आणि त्याच्यानंतर म्हणजे आणि जेन्युइनली मला असं कुठेच वाटलं नाही, म्हणजे त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना ते ऍक्च्युली माझ्याशी नितीन तेंडुलकर म्हणून बोलायचे. म्हणजे सेटवरती मी मिशी लावल्यानंतर, म्हणजे मला अनफॉर्च्युनेटली एवढी सॉलिड दाढी येत नाही, मिशी येत नाही. त्यामुळे ह्याच्यावरती 2 आठवडे गेले होते की यार त्यांना मिशी होती. आणि ते जे डिरेक्टर होते त्यांना आर्टिफिशियल काहीही नको होतं फिल्ममध्ये. त्यामुळे ते घर तसंच रेनोव्हेट करून, म्हणजे सेटवर कुठे जाऊन शूट करा नाही, सगळं खरं वाटलं पाहिजे. त्यामुळे त्या मिशीवर चर्चा 1 महिनाभर की आता याला मिशी आणायची कुठून. मग मी सांगितलं की सर ग्रोथ स्लो आहे, पर देखते कितना होता है. मग शूटिंग डेट पर्यंत मी शेवच करायचं नाही, तसेच मी प्रयोग केले. मिशी हळूहळू येते, पण ती काय एवढी तुमचे म्हणजे तुमच्या मिशीत जेवढे केस आहेत तेवढे माझ्या अख्ख्या दाढीवर असते. मग त्यांनी कॉल घेतला की आपण खोटी मिशी लावूया. पण कारण त्याच्यावरती असं पण झालं होतं की वी शुड चेंज समबडी, म्हणजे बिकॉज ही डिडंट वॉन्ट. पण ते म्हणाले की ते जे कास्टिंग आहे, आणि सचिनजी पण म्हणाले की नितीन सारखा दिसणारा तेव्हा किंवा नितीन सारखं कोण करत असेल तर मयूर येतं, त्यामुळे मयूरला हलवू नका. सो दॅट वॉज हिज कॉल. आणि अल्टिमेटली मग ती फिल्म झाली. आणि प्रेमियरच्या आदल्या दिवशी सचिन सरांचा मला फोन आलेला. त्यांनी एक कट बघितला होता आणि कट बघून त्यांनी सांगितलं की तू एक मला हाक मारतोस गॅलरीतून, कारण त्यांचे छोटे वेगळ्या मुलाने केला होता, एक 15 वर्षाचा वेगळ्या मुलाने केला होता, आणि मग जे मोठे होते ते त्यांनी स्वतः केला होता. तर ते म्हणाले की ती जी हाक तू एक मारलीस, मी मुद्दामून तो शॉट ट्रेलरमध्ये ठेवलाय, कारण तू इतका इतकं रिझेम्बलन्स आहे त्याच्यात की तो एक शॉट आहे, त्याचा काही ट्रेलरमध्ये हे पण नाहीये, काही रेफरन्स पण नाहीये. पण ते म्हणाले नाही, मी तो ट्रेलरमध्ये टाकायला सांगितलं आणि तो ट्रेलरमध्ये आहे, तर तो ट्रेलर बघा. आणि दुसऱ्या दिवशी ट्रेलर लॉन्च झाला होता. सो तो एकच अख्ख्या ट्रेलरमध्ये मी दिसत नाही, फक्त एक सचिन असं बोलताना एक शॉट आहे ट्रेलरमध्ये. पण मग हे सगळ्या भूमिका तुम्ही तिघही वेगवेगळ्या भूमिकेत असता. कविता कोण करतं तुमच्या, किंवा कवितेचं सादरीकरण कोण करतं चांगलं? तर मला वाटतं मनमीत तुम्ही काहीतरी, मला वाटतं मनमीत तुमच्याकडनं ना प्रेम म्हणजे कविता ऐकायला आवडेल. पण पप्पा सारखा, म्हणजे पप्पा आता मला लक्षात आलं, मी विचार करतो एवढी टीम काय बसले ते सगळे सगळं अभ्यास करून बसले. नाही, पण ऍक्च्युली पप्पा उत्तम कविता. पप्पाचं कसं आहे की ना सिच्युएशनवर लिहितो. आता आमचा एक मनमीतचा मित्र आहे तो खरं तर शाळेतला, तर तो आयर्लंडला शिकायला जाणार होता आणि तो इतका जवळचा मित्र आहे
की मनमीतचा तो भाऊ झाला, नंतर माझ्यासाठी पण तो माझा भाऊ झाला. म्हणजे इतकं आता ते फॅमिली रिलेशन झालंय. आणि तो जाताना एअरपोर्ट आदल्या दिवसापासूनच आमची रडारड चालू झाली होती घरी. आणि आम्हाला बघून त्याने त्याच्यासाठी एक कविता लिहिली होती आणि ती त्याने त्याला प्रिंटआउट काढून एअरपोर्टवर दिली. आणि ती कविता बापरे बघा सांगता नाही नाही, माझ्या पण ती अंगावर. कविता सर तुम्हाला आठवत असेल का? नाही. तर तुम्ही- नाही, आणि अनफॉर्च्युनेटली काय आलं, माझा हो. मोबाईल गेला. हे हो. त्याच्या सगळ्या कविता सगळा माझा गेल्या. हो, गेला. पण असे पप्पा असं हे नाही, असं कुठली सिच्युएशन झाली. आता मम्मी रिटायर होते, उत्स्फूर्त आहे. उत्स्फूर्तपणे त्यावेळेला तो हा, त्यावेळेला तसं लिहितो. मी आणि otherwise नाही मी. पण ते जे काही लिहितो ते अजरामर. अरे वा. म्हणजे कुठेतरी म्हणतात ना, इट्स अ गॉड गिफ्ट की बाबा. पण तुम्ही जसं म्हणालात तसं की तुमच्या वडिलांकडनं ते आलेलं आहे आणि ते अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे आता. हं? मला वाटतं तुम्ही कराल सादर. मला आठवणार नाही, पण मी कुसुमाग्रजांची माझी एक आवडती कविता हो आहे. चालेल ना. मी वाचून तर कवितेचं नाव आहे, तुम्ही ऐकलीच असेल सगळ्यांनी, प्रेम कर भिल्लासारखा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून वारा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि के यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. सुंदर सादरीकरण. अच्छा, आता तुम्ही ना कच्चा लिंबूसाठी, कारण ती ते फार कठीण होतो आणि ते हावभाव म्हणा किंवा तो जो एक तो शब्द कदाचित नाही, इनोसेन्स हा शब्द तिकडे फार अपुरा पडतो. कारण त्या प्रकारची जी मुलं असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच भाव असतो. आणि ते एक्सप्रेशन जमून आणणं आणि ते डिलिव्हर करणं. बरं, समोर नट पण तसेच. हो. नाही, ती प्रोसेस तर माझ्यासाठी खूपच वेगळी होती. कारण मला असं वाटतं की त्या प्रोसेसमध्ये मी खूप माझ्या इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवला. खूप गोष्टी प्लॅन करायचा मी आधी प्रयत्न पण केला, पण इव्हेंच्युअली ते खूप इन्स्टिंक्ट्सवरच गेलं. इनफॅक्ट मी शूट चालू असताना सुद्धा आम्ही एकत्र जेवायला नाही बसायचो. मी माझा शॉट झाला की डायरेक्ट माझ्या खोलीत जाऊन रूम बंद करायचो आणि ते पण ते रिस्पेक्ट करायचं. मला कुठल्याही प्रकारचं ह्युमनली बॉन्डिंग त्यांच्याबरोबर करायचं नव्हतं. आणि हे माझं इन्स्टिंक्ट होतं 16व्या वर्षी. मला माहित नाही का मला असं वाटलं. मला असं वाटायचं की मी नाही, आता मी शॉट झाल्यानंतर डायरेक्ट माझ्या रूममध्ये जाऊन बसतो. परत माझा शॉट आला की ते मला बोलवते. सो तेव्हा तर मी खूप इन्स्टिंक्ट्सवर गेलो होतो. आणि यांनी पण मला घरी खूप सपोर्ट केलेला. कारण की जेव्हा मी ठरवलं होतं की मी आता काही दिवस याच पात्रात राहणार आहे, तर तेव्हा त्याला म्हणजे सगळीच मदतच करायला लागणार ना घरच्यांना. त्यामुळे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला होता त्यावेळेला. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की त्याच्यानंतर मी त्या कॅरेक्टरमुळे जास्त एम्पथेटिक झालो. मला माझ्यातली माणुसकी खूप वाढली. मला असं दुसऱ्यांचं दुःख समजून त्यांची मदत करण्याची भावना माझ्या मनातली खूप खूप जास्त वाढली. त्यामुळे मी आता कुठल्याही क्षणी मदत करायला तत्पर असतो. कुठल्याही वेळी, कितीही वाजता, कोणालाही, कधी. आपल्या हायवे बिवे वगैरे पण मी कधी कुठल्याही कामालाही जात असेल तर मी थांबतो आणि सरळ मी मदत करतो. सो ते मला त्या रोलनी दिलं असं मला वाटतं.
बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आत्ताच तुम्ही सांगितलं की घरातनं म्हणजे पप्पाने म्हणजे वडिलांनी तो सपोर्ट केला. मग घरात नेमकं वातावरण कसं असतं? कारण म्हणजे ही म्हणजे ते काय म्हणतात ते नाटकाचाच हो, घरात वेगवेगळं हे असतो. मम्मीचं तर आम्हा तिघांनी फुल टाइम त्याच्या आधी म्हणजे तेवढं की माझी बहीण परत स्पेशल चाइल्ड असल्यामुळे तोही त्याला बऱ्यापैकी फायदा झाला. हो. त्यांनी तिलाही बघितलं आहे, त्यामुळे तिचं बोलण्याचं हे म्हणा, वागण्याचं म्हणा. पण ती प्रॉपर बोलते, हा, म्हणजे ती बोलते, प्रॉपर ती बोलते, तुमच्याशी संवाद साधू शकते. पण एक म्हणजे एक त्या प्रकारची हा. कॅरेक्टर साधारण कशी असतात तिच्यामुळे मला डोळे मिळाले. फॅमिली हा त्यांचे डोळे वेगळे असतात. हो. ते डोळे मला माझ्या आत्यामुळे मिळाले. एक अस्थिरता असते. हा. बऱ्याचशा गोळ्यांवरती सगळं चाललेलं असतं ते. आता बहिणी म्हणजे एखादा डोस एक दिवस नाही गेला तर लगेच तिला त्रास व्हायला चालू होतो. म्हणजे तो एवढं सगळं बॅलन्स जो सगळा गेली 40 वर्ष ती त्या गोळ्या घेऊनच, म्हणजे हे सगळं कुठेतरी त्याचाही त्याला हे मिळालं घरातच. हा, बाकी बोलत होत असेल मम्मी काय तरी. हा नाही, मम्मी तर आम्ही काही करतो जे सपोर्ट करतच असते. आजीचं असतं की काय आज काय बाबा, आज हे ओके, आज हे चाललंय यांचं. त्यामुळे डिस्कशन मध्ये आम्ही चौघं युजली डिस्कशन मध्ये असतो. आम्ही तिघं आणि मम्मी. त्यामुळे वातावरण तर असं आमचं मजा सगळ्यात येते आम्ही फिल्म बघून आल्यावर. हो, कुठलं नाटक आम्ही एकत्र बघितलं किंवा फिल्म बघितली त्याच्यानंतर आमचं डिस्कशन चालू असतं. मग त्या फिल्म मधलं आम्हाला काय आवडलं तर आम्ही पुढचे 10 दिवस त्याच्यातलं काहीतरी एकमेकांना करून दाखवत असतो. सो ती गंमत असते आमची. डिस्कशन वगैरे ह्याचेच असतात. बाकी फालतू काय टेन्शन आहे, काय चाललंय, अरे देश कसा चालणार वगैरे एवढी टेन्शन आम्ही सगळं असं काय ते फक्त आम्ही सोशल मीडियावर ठेवतो. पण तुम्ही तिघही सेलिब्रिटी आहात, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तिघांचे चाहते असतात, तुम्ही एकत्र असं किती ठिकाणी आणि ठरवून जातात काय, म्हणजे आवडीनिवडी काय तुमच्या एकत्र राहण्यासंबंधी? तसं खरं तर नाटकाला तसे तर खरं तर आम्ही तिघं म्हणजे असं वेगवेगळे नाटक आणि चित्रपटाला जाणं होतं ते होतं. एखाद्या इव्हेंटला वगैरे कुठे काही बोलवलं गेलं आणि यांचं तसं काही असेल परफॉर्मन्स किंवा एखादं नॉमिनेशन असेल तरच हे येतं. जनरली अदरवाईज उगाच ते यांना काय तसं. पण मी जातो, एक थोडं भेटीगाठी होतात म्हणून मी तिथे एकटाही जायचं वेळेला तर जातो. बाकी एकत्र तसेच होतं आणि प्रयोगानं आता असं जाणं. आणि त्यामुळे हा असा परत तुम्ही जो जमवून आणलाय तो युग असा तसा कमी असतो. म्हणजे खास कुठच्या कारणासाठी आम्ही जातोय आणि भेटतोय असं. पण तुम्ही एकत्र तुमचे गप्पांचे विषय काय असतात? घरी असो किंवा बाहेर असो, कशावरही बोलू शकतो आम्ही. म्हणजे विषय असतात बेसिकली. काही कुठली फिल्म म्हटल्याप्रमाणे फिल्म किंवा नाटक हा तर असतो, पण काहीतरी आयडिया सुचलेली असेल तर ती शेअर करून त्याच्यावरती काहीतरी बोलणं होतं म्हणा, किंवा त्यांनी काही वेगळं बघितलं आणि आम्ही नाही बघितलंय तर त्याच्या संदर्भातलं सांगणं म्हणा, किंवा मी काही नवीन स्क्रिप्ट लिहिलेली असेल त्याची वाचनं झालेली असेल तर त्याच्या संदर्भातलं हे म्हणा. बाकी घरचे काही इश्यूज असतात त्याच्याबद्दल खरं तर नाही होत. ते सगळं मिसेस बघते बाहेर. किंवा कुठली गोष्ट मम्मीला सांगायची नाही आणि कशी सांगायची, काय स्टोरी असली पाहिजे ह्याच्यावर इम्प्रोव्हायझेशन. थाप मारायची असेल तर तिघांनी सेमच संपेल माझं ते काय याच्यावर काय विचार करायचा. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमची मिसेस तालमीला यायची तेव्हा, मग त्यांना नाही वाटलं नंतर नाटकामध्ये नाही, तुम्ही तिला ती एक आवड होती तेवढ्यात पुरती होती ती बेस आहे. तिला कधी असं व्यावसायिक नाटकात करायचं नव्हतंच, त्यामुळे ती ह्याच्यात कधी पडलीच नाही. मम्मी खूप खूप अभ्यासू, खूप असं शिकलेली आणि ती पहिल्यापासूनच असं कुठे चांगला जॉब करणं आणि हे सगळं डोक्यात फिट होतं तिला. ही एक आवड होती त्यावेळेला. ती तेवढीच एक स्पर्धेची नाटकं तिथपर्यंत केली तिने. पण जॉब करणं जेव्हा म्हणताय ना तुम्ही देखील जॉब केलेला आहे ना? कोणी मी ना? मग तुम्ही LIC एजंट झाला असतात का जर नाटकात? जेवढं नाही, तुझ्याबद्दल माहित नाहीये ना. नंतर काय तेवढं एक प्रहार मी झेलतोय. काय प्रश्न काय पण? प्रश्न हा होता की जसं तुम्ही सांगितलं की वहिनींनी फार चिकित्सक म्हणा किंवा अभ्यासू म्हणा आणि त्यांना जॉब असं
तुम्ही उल्लेख केला म्हणून म्हटलं की तुम्ही देखील तुमच्या जीवनात काही काळापुरता जॉब देखील केला. हो हो आणि तुम्ही एक चांगले LIC एजंट. हो LIC एजंट. आणि मला ना ते आवडायचं, म्हणजे त्यामध्ये आणि आवडलं की बरं माझा मित्रच डेव्हलपमेंट ऑफिसर होता प्रशांत देसाई म्हणून, त्यांच्याकडे मी ते काम सुरू केलं. रादर मी लग्न वगैरे केलं तर LIC एजंट ह्या असा आहे म्हणून केलं, त्या ह्याच्यात गेलेलो. ऑल द बेस्ट त्याच्यानंतर आलं. आणि नोकरीचं हे कारण स्पर्धा जेव्हा चालू होत्या तेव्हा काहीतरी असं बाबांना ते वाटायचंच ना. आधी म्हटल्याप्रमाणे त्यांचा तो भ्रमनिरा झालेला. अक्षर बघून त्यांना वाटलेला हा डॉक्टर होईल. मग त्यांना वाटलेलं की खूप टेक्निकल या ह्याच्यात काहीतरी ह्याला टाकूया म्हणून त्यांनी रॉबर्ट मनी टेक्निकल हायस्कूल असं माझ्या शाळेचं नाव. हा ते मनी बघून त्यांनी तिथे टाकलंय. तिथेही काय माझं झालो मी पास वगैरे झालो, सगळं व्यवस्थित पास व्हायचो. पण असं पुढे काही जास्त विषय पण होते ना 6वीत आणि हो ऍडिशनल ते टेक्निकल. नाही सगळे तर टेक्निकल म्हणजे काय साधन असतं. तुम्हाला जे रेग्युलर विषय असतात ते 10वीला द्यायचेच, तेवढंच वर्ष 365 दिवस. आणि याच्या व्यतिरिक्त आमचे टेक्निकलचे विषय, त्याचे प्रॅक्टिकल्स आणि रिटर्न एक्झाम द्यायच्या आणि ते सगळं वर्षभर करायचं. बरं त्याचे तुम्ही सायन्स कॉमर्स आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर ह्याचे काही एक्स्ट्रा पर्सेंटेज नाही, म्हणजे तो सगळा असो म्हणजे वेगळा भाग आहे. तर त्याच्यात मग एकदा नोकरी मला 2 ठिकाणी खरं तर झाले. एकदा असंच आला हे आणि कोण म्हणतात सुपरवायझर आहे वगैरे असं, मला सुपरवायझरचा जॉब डायरेक्ट. तर अशी मोठी कंपनी आणि बैल बाजार तिथे कुर्ल्याचे तिथे हे कधी काही आयुष्यात गेलो नाही मी. पहिल्या दिवशी गेलो सर आणि सुपरवायझर त्यांनी मग असं शटर उघडलं तर ह्या त्या तिथे त्याचे गॅलन असे मोठमोठे ठेवलेले, त्याचं सुपरवायझर ते सुपरवाइज करायचं. टेम्पो येणार त्याच्यात हे रीड जातात की नाही हे सगळं बघायचं. उरलेला एकच दिवस गेलो. नंतर मी लिंटास मध्ये त्या तिथे मला कामाला मी लागलेलो आणि त्याच्यातही अत्यंत धन्यवाद पोस्ट होती. त्याला काही अर्थ काहीच नव्हता. म्हणजे मी लिंटास आपलं सांगायला आहे, मी एकदा मला टाईप रायटर ह्या ऑफिस मधून त्या ऑफिस मध्ये नेऊन द्या असं मला पण सांगण्यात आलेलं. जो मी गुपचूप घेऊन जात होतो आणि तिथेही पैसे वाचवायला मग मी बसने जाईन असं म्हटलं, टॅक्सीचे पैसे होते. आणि मी विटीला उभा होते, विटीच्या एका इथे. तिथे माझा सगळ्यात धन्यवाद भाऊ मुकेश तेली, चुलत भाऊ आहे, जो आजही त्याला बातमी दिली तर म्हणजे तुमच्या पेपरमध्ये मग द्यायची गरज नाही असा भाऊ आहे तो. सगळ्यांना सांगणार तोच माझ्या समोर आला की मी हे काम करतोय सांगायला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मी घरी पोहोचेपर्यंत सगळ्यांना माहित होतं की देवेन टाईप रायटर पोचवायचं काम. माझा शेवटचा म्हणजे सगळ्यांचीच इच्छा होती की मी नाटकच करा. असा मी पॉझिटिव्हली घेऊन मग मी नमस्कार जो केला त्या नोकरीला तो मी नमस्कारच झाला. LIC एजंट मात्र मी झालो आणि त्याच्यात मला ते होतं म्हणजे आवडलेलं होतं आणि म्हणजे मग अगदी झोकून दिलेलं मी. मग पहिल्याच वर होते करोडोचा धंदा आणि असं असं. करोडोचा म्हणजे आपल्याला करोड नाही मिळत ना, ते करोड सम ॲश्युअर्ड असते ती. मग 10,000ची असो 5,000ची असो काही मी माझे म्हणजे वेगवेगळ्या जो आता इथे जर मी तेव्हाचा जर हे असतो ना तर मी तुमच्या सगळ्यांची माझ्या ह्याच्यात संभाव्य हे म्हणून नोंद झालीच करणार. जाता जातात मला चालू होणार. मग मी तुम्हाला कसंही करून गाठून रिक्वेस्ट करत पाया पडत ह्यांचा नंबर घेत यांना गाठणार, यांच्याकडे पोहोचत. ते मिळेल नाही मिळेल पण मी यांना जाऊन भेटून पॉलिसी सांगितली नाही असं मात्र मी होऊ देणार नाही असं माझ्या ह्याच्यात ते क्लिअर होतं. त्यामुळे ती आपोआप संख्या वाढायची. म्हणजे लोक पळायला लागले नंतर. हो म्हणजे मी ह्या फुटपाथने आलो की लोक क्रॉस करायचे कारण हा थांबवणार ऐकवणार नाही ऍक्च्युली. आणि ते भरत जाधवांचं जे कॅरेक्टर आहे काय कसं आहे बरं आहे पॉलिसी आहे, तिसरंच वाक्य पॉलिसीवर येतं ना, तसाच होता हा. हाय काय बरी घरी कसं आहे सगळे पॉलिसी म्हणजे खरंच पळायचे. म्हणजे नंतर मला पण मी निर्लज्ज होतो, मी पळायचो ना मागे. पळून पळणार कुठे पण म्हणजे गाठायचोच मी त्यांना आणि सांगायचो. त्यामुळे
खूप बिझनेस मग काहीच राहिलं नाही. म्हणजे स्मशानातही मला गिरायकं दिसायची आणि असं गायनेकॉलॉजिस्ट कडे पण दिसायची. म्हणजे असं बाबा हे मला येणार आहेत माझे. एवढा मी ते दिवसभर ते आणि संध्याकाळी मी म्हटल्याप्रमाणे गच्चीच रिहर्सल. त्याच्याशिवाय काही पण सर तुम्ही जेव्हा ऑल द बेस्ट परत जेव्हा यांना घेऊन सुरू केलं, मला वाटतं तुम्ही यांना 2 दिवस अगोदर ती मुख्याची भूमिका काहीतरी करायला सांगितली असं मी एका ठिकाणी- 2 मध्ये. 2 मध्ये. ते 2 मध्ये. मग तेव्हाची काय धांदल तुमची असं की तुम्ही कॉन्फिडेंटली गेलात की बाबा 2 दिवसानंतर, कारण तुम्हाला कदाचित ते तुम्ही तिथपर्यंत ती मुख्याच्या भूमिकेचा विचारच केला नव्हता असेल. नाही, मी तर केलंच नव्हता तेव्हा. थोडेसे इश्यू झाले होते त्याचे पण, म्हणून त्याला एकीकडे जावं लागणार होतं आणि असं सगळं. मग पण प्रयोग कसे कॅन्सल करणार. त्यामुळे हा आला आणि मला बोलला की हे परवाचा प्रयोग तुला करायचा आहे ऑब्झर्वेशन. मी बोललो ओके, कुठलं पात्र करायचं. मुका करायचा. हां ए मयूर त्याला समजव. आणि हा गेला. बोललो ही मयूर मयूर असाच होता काय. मग त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस झोपलोच नाही. दिवस रात्र आम्ही गेली. पण शो ठरला होता आणि तो कॅन्सल होणं अशक्य होतं, शक्यच नव्हतं. म्हणजे आम्ही घेतलेला शो होता आणि जो मुख्याची भूमिका करत होता तो 100% नसणार होता. आणि मी असं होतो की मी 30 वेळा नाटक बघितले तर माझ्याहून कोणाला सांगणार. हा मी 30 वेळा मी बघितलं होतं नाटक ऑलरेडी. तर आता त्याच्यानंतर 2 दिवसानंतर पण असं झालेलं मला की 2 दिवसात आता मी करेन आणि 2 दिवसात नंतर प्रयोगाच्या आधी मी याला म्हटलं मी हातोबारे काही करेन, तुला वाक्य तीच घ्यायची माहिती. आजचा प्रयोग जरा बघ मला सांग. पण टचवूड तो प्रयोग बापरे काय प्रयोग झाला होता तो पहिलाच. पण सर हे सगळे प्रयोग वगैरे करताना अशी कुठली गोष्ट आधी जी भन्नाट झाली आणि तुमच्या कायमची आठवण राहिली वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आता हे प्रयोग म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सेंचुरीज मारायचा. हो. मग असा कुठला एक किस्सा आहे की बाबा जो असं कधी आहे का? माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रयोग म्हणजे संख्या वाईज संगमनेरला प्रयोग होता. आणि लाफ्टर घ्यायची एक नॅक लागतेच स्टेजवरती, कारण प्रत्येक प्रयोगाला लोक वेगळ्या पद्धतीने हसतात. कधी कधी पटकन असतात, कधी कधी त्यांना खूप हसायचं असतं. त्यामुळे तेवढं वेळ थांबा, परत तो पूर्ण थांबला तर ड्रॅग होणार. त्यामुळे तो बरोबर शेवटच्या क्षणाला ते वाक्य उचलायला लागतं. तर त्या इथे 7,500 पब्लिक होतं. म्हणजे आमचा स्टेजच 2 मजल्यावरती बांधला होता. ग्राउंड होता. हा ग्राउंड सारखं, म्हणजे असा पटांगण होतं आणि बाहेर मागे वर बसायला स्टेडियम सारखं 12 स्क्रीन लावले होते. 2 असे 12 LED स्क्रीन होते. सो ऑल द बेस्ट 2चा प्रयोग होता. आता लाफ्टर दिला की हे लोक हसणार, ह्यांचा पोचणारच लाफ्टर. 3 सेकंदानंतर मागून असा पोचायचा. हे काय लोक एवढा उशिरा का हसताय. तर नंतर मला 2 मिनिटानंतर कळलं की हा ते स्क्रीनवर डिले दिसतं ना जरा. आपलं इथे जे होतंय ते स्क्रीनवर डिले, त्यामुळे तो जो शेवटचा 2 सेकंदानंतर येतोय तो मागचा लाफ्टर आहे. तर मग रिएक्शन बदलायला लागल्या सगळ्या. सो पंच करायचो, हे हसायचे, मधल्या पंच मध्ये रिएक्शन काढून मागचे हसायचे, मग पुढचं वाक्य घ्यायचं. सो तो प्रयोग म्हणजे माझ्या आयुष्यातला मला असं वाटतं बेस्ट शो झाला होता. कारण तो रिस्पॉन्स घेणं, मग ते सतत ऑन राहणं आणि 3.5-4 तास प्रयोग झाला होता. नाटक 2च तासाचं होतं. पण हे सगळं सांभाळत आणि तो लाफ्टर 7,500-8 हजार लोकांचा लाफ्टर असं ते सुनामी सारखा येतो स्टेजवरती. हवा येते आणि खरंच हवा येते आणि असं होतं स्टेजवर. तर ती एनर्जी ते सगळं हे करत 10 वाजता प्रयोग सुरू झाला होता आणि रात्री 2:30 वाजता संपला. पण एकही माणूस त्या स्टेडियम मधून गेला नव्हता. सो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रयोग होता. तुमच्यामध्ये आवडता प्रेक्षक कुठला, म्हणजे कुठल्या भागात? काही बऱ्याच ठिकाणी नाशी त्याच्यात देखील पद्धत म्हणजे काय म्हणतात जातपोळी आहे. पुण्यातला प्रेक्षक रिॲक्ट वेगळा करेल, मुंबईतला प्रेक्षक वेगळा रिॲक्ट करेल, नाशिकचं वेगळा करेल. मग असा कुठला प्रेक्षक आहे जो तुम्हाला
जास्त भावतो? मला सगळे आवडतात. हा नाही मला ऍक्च्युली हा. माहित नाही, लोक असे बोलतात खरं तर की इकडचा रिस्पॉन्स आणि हे ते, पण आम्हाला कधी तसं ऑल द बेस्टला अनुभव आलाच खरं नाही. सांगू तर ऑल द बेस्टला तसं आत्ता जरी नव्याने बघतोय ना, म्हणजे तेव्हाचं तर रिस्पॉन्स बघतच होतो आम्ही, आणि पण आत्ताही 10च प्रयोग झाले तरी त्या 10 प्रयोगात बघतोय तर ऑलमोस्ट सगळीकडे तसाच तुडुंब हे आहे. पण आता एक आवडीचा असा मला असं वाटतं की ऑडियन्सवर ते काय असं हे नसतं की इकडचं ऑडियन्स असं आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमचं नाटक केलं, जे खूप उत्तम पद्धतीने तुम्ही सादर केलं, हो. तर त्याच्यानंतर नाही, निश्चित कुठलाही आहे. ऑडियन्स बरोबर. तेवढीच आणि नाही. एक बेसिक काय म्हणू, प्रत्येक एरियाचं कल्चर आहे. हो. नाही तर पुण्यातलं एक वेगळं कल्चर आहे, त्यामुळे किंवा मराठवाडा ते लोकांचं वेगळं आहे. डोंबिवली कल्याणचे वेगळे. सो वेळ कुठे लागतो? पहिली 3 मिनिटं. रजिस्टर. आता हे 3 मिनिटं प्रत्येक थिएटरला वेगळी. सो पार्ला किंवा पुण्यातले प्रेक्षक थोडे काय म्हणू सुजाण किंवा थोडे काय होतंय नाटक किंवा नाटकात येण्यासाठी त्यांना वेळ जो लागतो ती पहिली 3 मिनिटं. डोंबिवलीकर म्हणजे पहिल्याच वाक्याला असेच असतात. सो ते 3 मिनिटं. त्याच्यानंतरचे 2.5 तास सगळे सेमच असतात. म्हणजे शिवाजी मंदिरला असेल ना तर ते पहिल्या ह्याच्यापासून फाटकन चालू झालं की चालू. म्हणजे पार्ल्याला थोडस बरं पण ते तसं नाही ना, हा म्हणतो तसंच. एकदा ते नाटकाने जर धरलं, नाटक म्हणजे ऑल द बेस्ट असंच नाही, कुठलंही चांगलं नाटक असेल तर त्याच्यानंतरचं रिॲक्शन कधी वेगळ्या नाही झाले. नाही, आता मी बघतोय अगदी मनापासून सांगतो, म्हणजे मी 10ही प्रयोग आता बघतोय ना, त्याच्यात सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी तेवढाच तुडुंब रिॲक्शन्स आहेत. तशाच हशेत, टाळ्या, शिट्ट्या. हे सांगायचं झालं तर ऍज अन ऍक्टर्स किंवा ह्या इंडस्ट्रीतली लोक असून पण असं कधी कधी वाटतं की आपण एवढं एनग्रॉस्ड होऊन नाटक बघत नाही. म्हणजे प्रेक्षक एवढे एनग्रॉस्ड होऊन बघतात. माझा एक सीन आहे की मी ते परफ्यूम मारून त्या आंधळ्याला तिच्यापासून लांब नेतो. तिचा सेंटचा वास असतो, तो वास घेत तिच्याकडे जातो आणि मी सेंट भरून तिला तिच्यापासून लांब नेतो. तर त्याच्या आधी मी असे पावलांचे आवाज करत करत आत जातो, पण मी उभा तिथेच असतो. सो त्याला कळत नाही की त्याला असं वाटतं की मी आत गेलो. तर शिवाजीच्या प्रयोगाला एक जी रांगेतल्या प्रेक्षक म्हणजे एक असं 40+ मॅडम होत्या, ती ओरडली, ए तो बघ तो गेलाच नाही यार, काय फसवतो त्याला. इतकं इन्व्हॉल्व्ह म्हणजे ते ऍक्च्युली तिथे आहेत, ते प्रेक्षक आहेत नाटकाबरोबर. असे एक्सपिरियन्सेस म्हणजे बापरे बाप. कधी असं झालंय का की नाटक चालू आहे आणि एखादा डायलॉग दिसतो, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने फजिती होते, असं कुठलं आहे? हो असं. पण ते काय तो माझं असं कधीच झालं नाही, कारण मी मुका आहे. ह्या नाटकातच म्हणताय ना, या नाटकासंदर्भात. पण ते कधी कधी काय म्हणू, असं मला वाटतं की बाहेर पडलं ना नाटकातून किंवा कुठे लाफ्टर आला किंवा काही लक्ष विचलित झालं आणि नंतर परत जेव्हा नाटकात यायचं झालं तेव्हा असं होतं. कारण तेव्हा 2 विचार येतात. सो ऑल द बेस्ट मध्ये तर 1 सेकंद पण नाही, म्हणजे बाहेर पडायला दिलंच नाही ह्याने की हा तुम्ही आता जरा शांत बसून विनोद करा. आणि नाही ते इतकं हा चुकला, अरे चुकला, अरे अरे हा बोलला, हा काय बोलला, अरे याच्या म्हणजे सतत. माझ्यासाठी कसं आहे, फॉर मी आंधळ्याला काही गोष्टी कळत नाही, बहिऱ्याला तर काहीच कळत नाही. त्यामुळे त्यांचं ब्रिज किंवा नाटकाचं पुढे नेण्याचं काम मुक्याचं आहे, जरी तो बोलत नसला तरी. सो ह्याच्या ऍक्शनला सगळ्या रिएक्शन माझ्या, त्याला समजवण्याची माझी तडफड. सो मला तर आत्ता मी हे जे बोलतो ह्याच्या 10 पटीने वाक्य डोक्यात चालू असतात तेव्हा. तर हे असं नाहीच आहे ना ह्याच्यातून, अरे कोण आलंय आज, अच्छा तुम्ही आलात का, हे नाहीच होत. त्यामुळे ऑल द बेस्ट मध्ये आयडियली झालं पण नाहीच झालं पाहिजे. बरोबर. हा म्हणजे ऑल द बेस्ट आता ह्या तशी संख्या कमी आहे आता ना सूर्यांचं सुरू झाल्यापासून, त्यामुळे कदाचित तसा किस्सा नाही सांगता येते. पण बाकी अशा हे होतात, गोष्टी होतात की ज्याच्यात अडचणी येतात आणि त्या आयत्या वेळेला काहीतरी करावे लागतं.
म्हणजे आम्ही मागे जेव्हा हे केलेलं एक प्रयोग त्याच्यात हा करत होता बहिरा, हा जसा मुका मी म्हणतो ना त्याच्या आधीच्या ह्याच्यात तो मला मुका करायची वेळ आलेली. आयत्या वेळेला वैभव तत्ववादी करणार होता तो नाही असं कळलं. आणि हाही नव्हता ना, आदिनाथ कोठारे करत होता तेव्हा, एका त्या 15 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतोय मी. तर तेव्हा आदिनाथ आणि हे दोघंही नसणार होते आणि कॉन्ट्रॅक्ट शो घेतला होता. आणि मी एका मुलाला असाच म्हटलं चल तू कर आणि बाकी एक रोल मी करतो. आणि त्या गावात आम्ही गेल्यानंतर बघितलं तर त्यांनी आदिनाथ वगैरेचे असे पोस्टर वगैरे लावले. तर आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे हाच आदिनाथ आहे. आणि म्हणजे त्यांना ते प्रत्यक्ष भेटलेलं नव्हते त्यामुळे ते तसं एक चालून गेलं. आणि मुक्याचा रोल मी करत असताना म्हणजे पहिल्यांदा असा ह्याच्यात तुझा डायलॉग सांगतो याने डायलॉग इम्प्रोव्हाइज केलेला. प्रयोग झाला हा मी मुका आणि हा बहिरा असाही आम्ही एक प्रयोग केलेला आहे. तर ते तिघही त्या मोहिनीच्या प्रेमात असतात आणि नंतर जेव्हा त्यांना कळतं की अरे आपण तिघही एकाच मुलीच्या प्रेमात, मग त्यांच्याची जी रेस आहे की तुला आधी मिळते का मला आधी मिळते का, चांगल्या पॉझिटिव्ह वेमध्ये, तसं ते नाटकाची स्टोरी आहे. तर 1.5 अंक झाला आणि हा आला होता. आता हा हे बाबा मी आता हे दिलीप ते मोहिनीवर डोरे टाकणं सोड. अरे वयात लग्न झालं असतं तुझं तर आज माझ्या एवढा मुलगा असता. हा एक्झिट खूप बसला आणि मग परत आला. पण असंच मग काहीसं वस्त्रहरणच्या वेळेला भाषेमुळे झालं असेल का? कारण जेव्हा वडील असतात आणि मालवणी भाषा म्हणजे त्याच्यात शिवराळपणा हा येतो सहजतेने. मग तेव्हा कसं काय म्हणजे वडिलांनी ते कसं स्वीकारलं, आपण कसं ते डिलिव्हर करायचं, ही कधी अशी मनात आलं का रे माझे वडील आहेत कसं बोलू मी आता ही? नाही तसं काय माझं नाही झालं. नाही कारण का आम्ही बाकी नाटक करताना फार सिरियसली करत असतो. म्हणजे प्रयोगाला शिकाय आणि ते कसं तेही सेट नाटक आहे ना त्यामुळे त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी अशा हे नाही झाल्या कुठे वेगळ्या आहे किंवा कुठे पंचायत, कारण तसं त्याची तालमी चोख आणि झालं म्हणजे कुठे असं पंचायत झाली किंवा काय असं काही झालं नाही. वेगळा एक किस्सा असाच आपला किस्सा म्हणून सांगतो मी. जसं ऍक्टिंग करायचे मी म्हटलं ऍक्टिंग करायचा प्रयत्न केला पण ते होत नव्हतं. तसं एकदा हे झालेलं व्यावसायिक चालू झाल्यानंतर तुमचा मुलगा करतो काय नाटक होतं. विनय आपटे सर आमचे प्रोड्युसर होते, मी लिहिलेलं मटेरियल आणि त्या नाटकातूनही बरीच मंडळी आली. सिद्धार्थ जाधव त्या नाटकातून आलाय, पहिलं नाटक प्रियदर्शन जाधव त्या नाटकातून आलाय, त्या सुहास परांजपे. तर आम्ही त्याचा एक प्रयोग असाच कॉन्ट्रॅक्ट शो पाटकर हॉलला होता चर्चगेटला आणि सिद्धार्थ नव्हता त्या प्रयोगाला, तर त्यामुळे त्याचे सिद्धार्थ 5 रोल करायचा. तर ते मी करायचे असं म्हटलं याच्यापासून आपलं पुन्हा एक नट म्हणून करिअर सुरू. आणि हे सगळं रिहर्सल मला फुल टेन, सगळेजण पण फॉर्म मध्ये आलेले मला हे करत होते आणि कॉन्ट्रॅक्ट शो होता, त्यांची भाषणं चालू होती. तो जो भाषण करत होता सरपंच कोण आला होता कुठून तरी, तो काय थांबायलाच तयार नाही. थोडं आलं तू एकदम थोडं जरा कमी करा म्हणून मग माझी एक एंट्री उडवली. 5 रोल होते ते 4 झाले तरी तो काय थांबायला तयार नाही. परत थोडा आला, माझे 4चे 3 झाले. विश्वास ठेवा माझे 5ही रोल एक करत बंद झाले. त्यांना कॉन्ट्रॅक्ट होतं त्यामुळे पैसे तर प्रोड्युसरला मिळालेले होते, त्यामुळे त्यांना काय तासाभराचं तुम्ही आता करा एक पहिला अंक करून त्याच्यात, म्हणजे मला तिथे काय रोल करायला मिळाला नाही. कट टू लाली लीला नाटक, गडकरीला शो, मस्त तुडुंब गर्दी. त्याच्यात सागर खेडेकर नावाचा गिरगावात राहणारा मुलगा लाली लीलाच्या भावाचा रोल करायचा. त्याला पहिली बेल दिली, अरे दिसत नाही कुठे म्हणून त्याला फोन केला तर तो संभाव्य बायको बरोबर क्रॉफर्ड मार्केटला खरेदी करतो. मी एकांकिका वगैरे ना आम्ही आमची जिद्द सगळे करणारे, तर मी म्हटलं मी उभा राहतो, मी भाऊ म्हणून सगळं वगैरे खूप वाट बघितली. तो निघालेला म्हणजे
पण पोचणं शक्यच नव्हतं. बाईकवरून निघालेला, म्हटलं नको तू उगाच फास्ट वगैरे चालव. आणि पहिला सीनचा ब्लॅकआउट होतो तिथे, दुसरा तो बेडवर बसलेला आहे असाच दुसरा सीनच ओपन होतो. तो भाऊ बेडवर बसलाय त्यावेळेला. पहिला सीनचा ब्लॅकआउट झाला, मी इथून गेलो, बेडवर बसलो, तो या विंगेतून आला, तो बसला, लाईट आले, सीन स्टेजवरून परत ब्लॅकआउट मध्ये म्हणजे मेकअप सगळं करून मी आता बरं तू लिहीच फक्त आणि काय ते डिरेक्ट कर, तू अभिनय करू नको असंच जरा त्यांचं. पण सर आपण सुरुवात जी केली ना बोलायला ती ऑल द बेस्ट पासून केली. ऑल द बेस्ट आपण कुठेही म्हणजे सोडलेलं नाही तेच आहे. येस. मग एक लेखक म्हणून तुम्हाला असं कधी वाटतं का की आपण ऑल द बेस्ट आहे ना त्यालाच चॅलेंजिंग देणारं असं एखादं नाटक लिहूया की ते ह्याच्याही पेक्षा पुढे अजून? अरे नक्कीच वा, असं वाटतंच. आणि हा म्हणजे ते तो तसं वाटत राहणं हाच आपल्या जिवंतपणाचा हे आहे ना, म्हणजे पुरावा आहे खरं तर, की काहीतरी नाही अजून आपलं नाही झालं नाही, अजून आपल्याला करायचंच आहे, अजून आपल्याला करायचंच आहे. आता तसाच काहीतरी थॉट निघेल, काय निघेल मला माहिती नाही. पण आता प्लॅनचेट मगाशी सरांनी विषय काढला, थोडासा बाजूला पडला, तो प्लॅनचेट एकांकिका ऑल द बेस्ट पेक्षा कठीण आहे म्हणजे ती. आणि त्याचे हजारो प्रयोग झालेत. म्हणजे असा कुठचा रंगकर्मीच नाही, खरंच नाही. माझ्याकडे नोंदी आहेत ना, त्या कित्येक हजारांच्या नोंदी आहेत. पण मला माहिती आहे म्हणजे पॅडी आणि यांच्या ग्रुपनी तेव्हा 40 प्रयोग, आणि तेव्हा कसले मैत्रीत येते तर मग त्यामुळे परमिशन वगैरे ह्या अशा तर कित्येक प्रयोगाचे परमिशन पण नसायच्या. तर त्याचं मी आत्ता जे वर्जन केलं ना ते अत्यंत वेगळं झालेलं आहे. पण दुर्दैवाने 9वा प्रयोग आमचा 8 मार्च 2020 साली झाला आणि लगेच कोविडने ते बंद झालं. हा 9वा प्रयोग. पण त्याच्यात आहे काय ना, 5 पात्र आहेत नाटकात, 4 जण येतात आणि एक मांत्रिक, आणि ते 5 पात्र मिळून कॅरेक्टर्स करतात 42. आत्मा कुठचा शिरला की तो कोण फुलंदेवी शिरली, फुलंदेवी झाला बसल्या जागी, नो कॉस्ट्युम चेंज, नो गेटअप चेंज. आणि त्याची एक परत स्टोरी आहे. तुम्ही त्या 42 मधलं एकही पात्र असं नाही सांगू शकत की ह्याला बाजूला काढा, तर नाही, त्याचं जो काही येऊन अर्ध्या मिनिटासाठी येत असेल तर तो जे काही बोलतो त्याच्यावरून परत पुढचं कथानक जाणार आहे. त्यामुळे तो आत्ता जरी कथानकाचा भाग असलेले 42 जण आहे. तर आता एक ड्रीम बॉय म्हणून नाटक नाही, एक फक्त त्याच्यात ऍड करतो. त्याच्यात अजून कठीण पप्पाने काय केलंय, आधी एकांकिकेत कसं होतं की तो मांत्रिकच फक्त आत्मा घ्यायचा. आता हे 5ही पात्र तसं करतात. सो फिल्म मध्ये कसं आहे, आपण साऊंड वापरू शकतो, VFX वापरू शकतो. स्टेजवरती जर आता समजा शाहरुख खान आहे, शाहरुख खानचा आत्मा असेल तर तो मनमीत मध्ये गेला, पहिले मनमीत मांत्रिक करायचा. सो मनमीत जे शाहरुख खान सादरीकरण करेल, तो शाहरुख खान जर माझ्यात गेला तर मला सेम आवाज, सेम बॉडी लँग्वेज काढायला लागणार. आणि असं तो 5 जणांमध्ये जातो. हा, त्यामुळे मुलींचे पण पात्र आणि मुलांचे पण पात्र. मग आजोबांचं पात्र असेल तर तसं आम्ही डिझाईन केलं जे 5ही व्हॉइस बॉक्सना सेम साऊंड करेल थिएटरमध्ये. सर कास्टिंग होताना नाही झालं माझं 3 वर्षात परत कास्टिंग. ती नम्रता आवडे करत होती, ती त्या मध्ये गेली. त्यानंतर ती मुलगी मिळायला आम्हाला प्रॉब्लेम, कारण का की मनमीत आणि बाकी आम्ही जे कॅरेक्टरायझेशन केलंय तसं करणारच आर्टिस्ट हवा हे असल्यामुळे तू बाबा हे 12 आवाज आणि 12 बॉडी लँग्वेज मला करून दाखव, असं न झाल्यामुळे अजून मी ते बाजूला, मग मी घाई नाही केली. मग पुन्हा तेच की मी ते करणारच. लोकांना ठरवू दे की बाबा हे कसं आहे, लोकांपर्यंत हे पोहोचू दे की असाही प्रकार आम्ही केला होता. बाकी ते कधीतरी आता करू, पण सांगतो म्हणजे तसे असं हे नाही, त्याचा शोधचा चालूच आहे. मी म्हटल्याप्रमाणे ड्रीम बॉय म्हणून एक, ड्रीम गर्ल असे पण ड्रीम बॉय असा एक विषय. विदूषक म्हणून खूपच एकांकिक अत्यंत कमी प्रयोग झाले त्याच्यात 16 लहान मुलं आणि 2 माणसं मोठी असे 18 पात्रांचं नाटक आहे. त्यामुळे व्यावसायिक ह्याच्यावर ते कितपत हे माहीत नाही, पण ते तशी काही नाटकं अशी आहेत प्रोजेक्ट डोक्यात. हळूहळू काहीतरी करायचं तर आहेच. इव्हन लालीलीला देखील लालीलीला कठीण होतं. एकाच मुलीचे ते 2 म्हणजे जुळे जे काही एकमेकांना चिकटलेल्या हे होते ना, त्या याच्यावर केलेलं आणि ते देखील विनोदी पद्धतीने केलेलं. म्हणजे तो विषय अत्यंत गंभीर. म्हणजे कसं आहे, गंभीर म्हणजे
मुळातच दुःख आहे त्याच्यात. एक दोघी एकमेकींना चिकटलेले आहे, एक टीव्ही बघते, दुसरीला किचन मध्ये जायचंय, तर हे झालं, ही निघाली, जोर काढला तर ही फरफटत निघाली. एक पाऊल टाकायचं तर दुसरीला खेचलं जाणं, ह्याच्यात विनोद नाही, पण व्हिज्युअली विनोदच होणार आहे ना तो. ऍक्च्युअली विनोद नाही आहे तो, पण मग तसाच पकडून ते केलेलं. गुजरातीमध्ये जर हॅवॉक शो झाले त्याचे, म्हणजे हायेस्ट ऑल द बेस्टच्या बरोबरीने तिथे. बाय द वे सर, बाकीच्या भाषेंमध्ये म्हणतोय ना, त्याच्यात ऑलमोस्ट सगळ्या भाषेंमध्ये हायेस्ट नंबर ऑफ प्लेचं नाटक ऑल द बेस्टच आहे. म्हणजे मग ते कन्नड असो किंवा गुजराती असो, याच्यात ऑल द बेस्टचेच प्रयोग जास्त आहेत. त्याच्या खालोखाल पुढचे असेल तर लाली लीलाच आहे. लाली लीला हिंदीमध्ये पण एबी कॉरने केलेलं, म्हणजे बच्चनजींनी प्रोड्यूस केलेलं ते नाटक, ते बघून हिंदी मधले, तर त्याचे कित्येक देशात प्रयोग झाले ते. त्यामुळे असं आहेच, काही ना काहीतरी असं वेगळं करायचं आहेच, प्रयत्न चालू आहेत, बघूया. हिंदी आणि मराठीमध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हिंदीमध्ये जे काम आहे आणि मराठीमध्ये कदाचित आपलं नाटक जे आहे, थिएटर, हे कदाचित जास्त सिरियस आहे असं. हा, हिंदीमध्ये थिएटरपेक्षा फिल्मचं हे क्रेज जास्त आहे, क्रेज, आणि त्यांचा आवाका पण मोठा आहे. कसं असं ना सर, ह्या ह्याच्यात बजेट हा खूप मोठा फॅक्टर ठरतो ज्या वेळेला, कारण हव्या त्या आयडियाज आपल्याला त्या आणायच्या असतील त्या अनुषंगाने बजेट म्हणून डिरेक्टरकडे फिल्मला जर तसं बजेट मिळालं तर तो हव्या त्या गोष्टी करू शकतो, किंवा काही प्रयत्न तरी होऊ शकतात निदान. तर तो फॅक्टर असल्यामुळे त्या गोष्टी मोठ्या होतात. हा भाग आहे, तिथेही तेवढाच प्रोफेशनलिझम आहे, जसा मराठीत आहे तसा, म्हणजे व्यवस्थित हे सगळं चालतं. त्यामुळे आणि मला तर वाटतं मराठीतल्या नटांना, म्हणजे थिएटर केलेल्यांना तिथे इतकी इज्जत आहे ना, इतका रिस्पेक्ट आहे त्यांना की हो, म्हणजे त्यांना एक मराठी थिएटरचे आहे तर बडे मोठमोठे कलाकार त्याच्याकडे, त्यांनी बिचारे साधं 1-2 नाटकं केली असले तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतात ना, मेहनत नाही करायला त्यांना. तर तिथे तो फॅक्टर आहे. म्हणजे आणि बघितलं मी इतर ठिकाणून येतात ना, असे पंजाब असो, इथून तिथे जी इथे करिअर करायला येतात, तर त्यांचा तो थिएटरचा भाग नव्हता, ते पहिल्यापासूनच जे फिल्मवाले आहेत, तर त्यांच्याकडे त्यामुळे पर्सनॅलिटी आणि तो सगळा ऑरा सगळं घेऊनच ते हिंदीवाले आम्ही ह्याच्यासाठी असतात. तिथे आपली मंडळी थिएटर करत काही करत असे तिकडे पोहोचतात. हा एक फरक मात्र डेफिनेटली मला जाणवत राहतो तिकडे हिंदीमध्ये. आणि आपण त्यामुळे आपण थोडे अभ्यासू असतो, आपण थोडे जरा असे असो, तिथे ते असे येतातच अशा लेवलला. पण फायनली टिकण्याच्या दृष्टीने आपलीच गँग तिकडे बाजी मारत आली आणि मारणार पुढे सुद्धा, कारण बेस आपला पक्का असतो. पण गुजरातीमध्ये असं, कारण त्यांचं एक कल्चर, नाटक बघायचं कल्चरच वेगळं, म्हणजे समोरच्या लाईन मध्ये सगळेच पॉपकॉर्न खात असतात. म्हणजे जेवण असतात ना, म्हणजे काय चाललंय त्यांचा कार्यक्रम सर जेवणाचा ठरतो, त्याला काहीतरी हवं म्हणून नाटक ठेवलं जातं. हो, एक्झॅक्टली. म्हणजे अरे जेवायला भेटायचं आहे, आता 1000 जण जेवायला भेटतोय तर काहीतरी करूया म्हणून मग एक नाटकाचा प्रयोग. प्रयोग असा बघितलाय की मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे नाटक चालू आहे, अरे बापरे, आणि मग ते मुलीचे वडील, आई वडील वगैरे आले, त्याबरोबर तिघं चौघ जण उठले या वगैरे, म्हणजे नाटक चालू आहे. अशा वेळेला तुम्हाला त्रास होत नाही करे समोर तो ना सर, असं म्हणजे. आणि मला असं वाटत नाही आता तर, म्हणजे मी आपल्या म्हणजे आमच्या वेळेला असं झालंय, म्हणजे एक असा प्रयोग चालू होता, डॉक्टर तुम्ही सुद्धाच, आणि फ्लॅशने कॅमेरा, म्हणजे फोटो काढण्याचा दिल्लीत आमचा प्रयोग होता, म्हणजे मोहन गोखलेने डायरेक्ट सांगितलं जरा प्लीज, म्हणजे नाटक थांबवतो मी, प्लीज प्लीज सगळ्यांनी कॅमेरा बंद करा. आणि सगळे मोठे मोठे होते, म्हणजे वसंत साठे विठे वगैरे सगळी अशी मंडळी वगैरे सगळी बसलेली होती, आणि त्याने नाटक थांबवलं. आम्हाला त्रास, म्हणजे आम्ही वर काय झेलतोय आम्हाला माहिती आहे, अशा वेळेला तुम्ही काय कसं काय नाही. ऍक्च्युली तो प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा नसतो की म्हणजे काय तुम्ही लक्ष देत नाही की काहीतरी इथे मध्ये आवाज करता वगैरे. प्रॉब्लेम एकच असतो की एक झोन मध्ये असतो ऍक्टर,
त्या फोकसमध्ये असतो. खूप कष्टाने ती एक फोर्थ वॉल त्याच्यासाठी बनलेली असते. एक फोन वाजला, कोणतरी काहीतरी बोलायला लागला आतमध्ये, ती ब्रेक होऊन जाते एका क्षणात. ती बनवायला आम्हाला खूप वेळ लागतो, आम्हाला तिथे राहावं लागतं, त्याच्यात राहून मध्ये करतात, त्यामुळे इरिटेट होतात ऍक्टर्स. एक्झॅक्टली. दिग्गज कलाकार एवढे असे मोठे मोठे आपण ऐकले स्टेजवर वगैरे चिडतात का? कारण की त्याच्यामुळेच, कारण की त्यांचं अल्टिमेटली ते त्यांचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स तेव्हाच देऊ शकतात जेव्हा ते पूर्ण प्रेझेंट आहेत त्या मोमेंटला. एनग्रॉस. ते जर ब्रेक झालं तर नुकसान प्रेक्षकांचंच होणार आहे, त्यांना तेच बघायला मिळणार नाही, हे समजत नाही. पण असं होतच. हो. आणि आम्हाला गुजराती याला Especially मराठी याला गावाला कमी होतं, होतं. पण तिथे मराठी याला होत नाही, म्हणजे येणं होतं, मग लेट येणं होतं, हा. की असं थोडस कधी कधी मोबाईल आताही वाजतात की, म्हणजे नाही सर, किती मोबाईल जणांनी वाजणं तर सांगून आता खूप normal मोबाईल झालं. वाजणं, उगाचच व्हिडिओ बनवत बसणं, तेव्हा त्याने आता हे 10 प्रयोग नाही झाले सर, ह्याचा हा हैराण झाला. तर 4थ्या 5व्या नंतर आपला कॉन्स्टंट आला, एक्झिटही नाही करता. मग इंटरव्हलला ह्याने मला सांगितलं, अरे पप्पा तू जी रो मध्ये बसलेला माणूस कॉन्स्टंट हे करतोय. मग मी इंटरव्हल नंतर गेलो तर तो करत, मग त्याला विचारलं काय म्हणजे काय बोलणार, बरं काय करणार, ह्या गोष्टीनं करणार काय. म्हणजे मी म्हणलं का म्हणून, म्हणजे तुम्ही नाटक बघण्यासाठी तिकीट काढून आलाय, म्हणजे आणि हे करा, त्याचं अख्खा नाटकाचा तुम्ही व्हिडिओ बनवताय. अरे हे केलं तर करायला लावलं त्याला मी, पण ह्या गोष्टी होत राहतात. आणि तेव्हा म्हणजे मी आता तरी ह्यांना सांगितलंय की तुम्ही तुमचं स्किलच डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे आपल्या हातात काय आपण आहोत ना, त्यांचं वागणं आपल्या हातात नाहीये. त्यामुळे तुमचं आहे एवढं करूनही दुर्लक्ष करत प्रयोगच चांगला करायचं स्किल तुम्ही डेव्हलप करा नट म्हणून.